नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू वर्चुअल लर्निंग ऑफ श्री बाबूभाई पोंदा जूनियर कॉलेज डहाणू. Friends, today we are going to discuss paper pattern of our syllabus. Let us see. बघूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, या वर्षापासून नवीन पेपर पॅटर्न डिझाईन केला आहे. म्हणजेच मागच्या वर्षी तुम्ही 11वीला जो पेपर पॅटर्न अभ्यासला तशाच पद्धतीचा हा या वर्षी आहे. या ठिकाणी बघा आपल्याकडे 4 सेक्शन्स आहेत. वी हॅव 4 सेक्शन्स. फर्स्ट वन प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल अँड नॉव्हेल. आता प्रोजला बघा 34 मार्क आहेत, पोएट्रीला 14 मार्क्स आहेत आणि रायटिंग स्किल 16 अँड नॉव्हेल 16 असे एकूण 80 मार्क्स आपल्याला आहेत. आणि इकडे मार्क्स विथ ऑप्शन्स हे आहेत. ऑप्शन्स तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये खूप आहेत, त्यामुळे त्याला ऑप्शनचे मार्क्स आहेत. म्हणून असे 112 मार्क्स एकूण ऑप्शनचे सहित तुम्हाला आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर क्वेश्चन्स इन द ॲक्टिव्हिटी शीट. तर मार्क्स कसे बघा आहेत. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन 18 मार्क्स त्यासाठी आहेत, नो ऑप्शन. शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन 36 मार्क्स आहेत. अँड लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन 26 या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहेत आणि म्हणून 58 मार्क्स विथ ऑप्शन आहेत. असे एकूण 80 मार्क आणि ऑप्शन्स पकडून 112 अशी आपली प्रश्नपत्रिका त्याचं स्वरूप असणार आहे. ते बघूया पुढे अजून. या ठिकाणी बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द ऑब्जेक्टिव्स इन द ॲक्टिव्हिटी शीट. नॉलेज अँड अंडरस्टँडिंगला 33 मार्क्स आहेत. ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही जे ज्ञान मिळवलं आहे ते तुम्ही कसं यूज करतात त्याला 23 मार्क्स आहेत. स्किल्स तुमच्यातले 11 मार्क्स. क्रिएटिव्हिटी 13 मार्क्स. In all total 80 marks are there, and this is the blueprint of our question paper format. Let us see here activity sheet format. Now we can say it is an activity sheet, not a question paper. बघा 80 marks are there. Subject our compulsory English. Here first section prose. पहिला आपल्याला बघा लेसन्स आहेत. यामध्ये रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग असे मार्क्स आपल्याला या ठिकाणी इन ऑल टोटल या सगळ्यांना 16 मार्क्स आहेत. आणि पहिला प्रश्न फर्स्ट क्वेश्चन, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजेच हा सीन पॅसेज तुमच्या टेक्स्टवर आधारित असणार आहे. कोणत्या तरी एका टेक्स्टवरती हा पॅसेज येणार आहे. याच्यामध्ये बघा हा पॅसेज 275 ते 300 वर्ड्स एवढा असणार आहे आणि 12 मार्काचा असणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला 6 ॲक्टिव्हिटीज आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे, फर्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज ग्लोबल अंडरस्टँडिंग. देन सेकंड ॲक्टिव्हिटी दॅट इज कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल हियर. अँड थर्ड ॲक्टिव्हिटी दिस वन इन्फ्रन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस. देन फोर्थ वन चौथी ॲक्टिव्हिटी आहे दॅट इज पर्सनल रिस्पॉन्स. लँग्वेज फिफ्थ ॲक्टिव्हिटी लँग्वेज स्टडी. सिक्स्थ दॅट इज व्होकॅब्युलरी. या ठिकाणी तुम्हाला शब्द विचारले जातील आणि त्या शब्दांना सेम मिनिंग वर्ड्स असतील, अपोजिट असतील किंवा मग ॲडजेक्टिव्ह, नाऊन या पद्धतीचे असतील. तर ते तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचं आहे व्यवस्थित. अँड बी पार्ट ह्याच्यामध्ये बघा बी पार्टमध्ये लँग्वेज स्टडी. यामध्ये नॉन टेक्च्युअल ग्रामर म्हणजे जे तुमच्या टेक्स्टमध्ये नाही आहे असं ग्रामर. डू ॲज डायरेक्टेड. आता जशा सूचना तुम्हाला दिल्या जातील तशा पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन means here articles, prepositions or maybe changing of sentences, that is transformation of sentence. 3 sentence will be there. 3 वाक्य असतील या ठिकाणी. B1 ॲक्टिव्हिटी. B2 मध्ये स्पॉट द एरर. आता स्पॉट द एरर म्हणजे एखादं रॉंग सेंटेन्स तुम्हाला दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की हे करेक्ट करा आणि लिहा. स्पॉट द एरर. चूक तुमची जी काही चूक असेल ती तुम्ही दुरुस्त करायची आणि लिहायचं. एका मार्कासाठी एकच वाक्य असणार आहे. लेट्स गो अहेड. सेकंड क्वेश्चन, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 18 मार्क्स हा क्वेश्चन असेल. बघा पहिला 16 मार्काचा होता. ए आणि बी पार्ट. ए पार्ट 12चा आणि बी पार्ट 4 दॅट इज 16. नाव युअर सेकंड क्वेश्चन 18 मार्क्स. याच्यामध्ये 3 सेक्शन्स आहेत ए बी सी. यामध्ये बघा एमध्ये अनसीन पॅसेज असणार आहे जो तुम्ही अभ्यासलेला नाही म्हणजे तुमच्या टेक्स्टच्या व्यतिरिक्त. पण ॲक्टिव्हिटीज ह्या सगळ्या सारख्या असणार आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल हा पॅसेज समजला आहे का
त्यावरती आधारित प्रश्न असेल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल वस्तुस्थितीवरती प्रश्न असेल जो तुम्हाला शोधून त्याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर इन्फरन्स, इंटरप्रिटेशन म्हणजे तुम्ही काय त्या प्रश्नाला इंटरप्रिटेट करतात किंवा काय पॅसेजमध्ये काय इंटरप्रिट केलं आहे, ॲनालिसिस काय केलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि ते लिहायचं आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन ॲक्टिव्हिटी 4 यामध्ये तुम्ही स्वतःचा तो ओपिनियन तुम्हाला लिहायचा आहे. आता स्वतःचं ओपिनियन लिहिताना आपण आपलं मत कशा पद्धतीने नोंदवायचं हे तुम्हाला माहिती आहे. 5th ॲक्टिव्हिटी दॅट इज लँग्वेज स्टडी अँड 6th वन व्होकॅब्युलरी यामध्ये शब्दभरणा तुमचा असला पाहिजे. असे इन ऑल टोटल 6 ॲक्टिव्हिटीज 12 मार्क, एक ॲक्टिव्हिटी 2 मार्कासाठी. त्यानंतर बी पार्ट समरी रायटिंग. राईट द समरी ऑफ अबाव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स ऑर हिंट्स. सम हिंट्स मे बी गिवन म्हणजे काही वेळेला तुम्हाला सूचना दिल्या जातील, हिंट्स दिले जातील, पॉईंट्स दिले जातील आणि त्यावरती तुम्हाला वरील पॅसेज म्हणजेच अनसीन एक्स्ट्रॅक्टचा समरी लिहायचं आणि त्याला टायटल पण द्यायचं आहे. त्यानंतर सी पार्ट माइंड मॅपिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, माइंड मॅपिंग हा नवीनच संकल्पना यावर्षी बोर्डाने आपल्याला दिली आहे. नोट मेकिंगच्या थोडं ॲडव्हान्स. आता नोट मेकिंग नाही आहे, अभ्यासाला आहे, फक्त नोट मेकिंगच्या पुढची स्टेप माइंड मॅपिंग म्हणजे तुम्ही मनात काय विचार करतात एखाद्या पॅरेग्राफविषयी किंवा एखाद्या कन्सेप्टविषयी, तर ती कन्सेप्ट तुमची कशी असणार आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आपण याच्यावरती अभ्यास करणारच आहोत आणि अभ्यासल्यानंतर आपल्याला सोपं वाटेल. ह्याही पद्धतीमध्ये खूप काही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला माइंड मॅप करता येतो, ते आपण बघू नंतर. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग युअर आयडियाज, थॉट्स, कन्सेप्ट अँड इलुस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. जो काही टॉपिक दिला जाईल त्यावरती तुम्हाला तुमच्या आयडियाज डेव्हलप करायच्या आहेत, कन्सेप्ट डेव्हलप करायचे आहे. असा हा 18 मार्काचा क्वेश्चन सेकंड असणार आहे. बघा, समरीला 3 मार्क आहेत आणि माइंड मॅपिंगला 3 मार्क आहेत. लेट्स गो अहेड. सेक्शन सेकंड पोएट्री. आता याच्यामध्ये बघा, संपूर्ण पोएट्री आपल्याला 14 मार्काची आहे, जसं आपण पाहिलं सुरुवातीला. यामध्ये क्वेश्चन थर्ड ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. आता सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सीन पोयम म्हणजे तुमच्याच कवितेतली एखादी कविता असेल आणि त्यातले हे ॲक्टिव्हिटीज त्यावरती असतील. यामध्ये 5 ॲक्टिव्हिटीज विल बी देअर. अँड फर्स्ट ॲक्टिव्हिटी दॅट इज ग्लोबल अंडरस्टँडिंग, दॅट इज द सेम. देन सेकंड वन इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस टाईप क्वेश्चन्स. देन थर्ड वन पर्सनल रिस्पॉन्सेस अँड फोर्थ वन पोएटिक डिव्हाइस. आता पोएटिक डिव्हाइस यामध्ये त्यामध्ये आपण फिगर्स ऑफ स्पीच असणार आहे, टेक्निकल ॲस्पेक्ट असणार आहेत, रायमिंग वर्ड्स किंवा आणखीन रायमिंग स्कीम या पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात. त्यानंतर क्रिएटिव्हिटी दॅट इज लास्ट ॲक्टिव्हिटी ऑफ पोएम. यू हॅव टू कंपोज पोएम्स लाईन मीन्स complete the lines, 2 lines may be given, more another lines you have to compose. आता ह्या कवितेच्या ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या आहे किंवा तशाच पद्धतीची आणखीन दुसरी कविता तुमची जे काही 2, 3, 4 ओळी आहेत त्या तुम्हाला तयार करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी असणार आहे, तुमच्या मनातली शक्ती किंवा तुम्ही कशा पद्धतीने हे रिप्रेझेंट करतात, तुमच्यामध्ये प्रतिभा किती आहे हे यावरती दिसणार आहे. 2 मार्कासाठी सोपं असं आहे. देन पार्ट बी ॲप्रिसिएशन. आता ॲप्रिसिएशन म्हणजे कवितेचं रसग्रहण म्हणजे याचा अर्थ असा की हीच कविता येईल का, तर नाही. तर बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. सीन एक्स्ट्रॅक्ट 10 to 15 लाईन्स ओनली फ्रॉम अनादर पोएम. दुसऱ्या कवितेचा एक्स्ट्रॅक्ट असणार आहे, तीच नाही, दुसरी कविता म्हणजे जी नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. आलं लक्षात? 4 मार्कासाठी ॲप्रिसिएशन असेल. त्यामध्ये आपण ॲप्रिसिएशन कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणारच आहे किंवा आपण तसे व्हिडिओ पाहिले आहेत. सेक्शन थर्ड रायटिंग स्किल. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. बघा या ठिकाणी क्वेश्चन 4 हा थर्ड सेक्शनचा आहे. त्यामध्ये ABCD असे 4 पार्ट्स आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत. बघा या ठिकाणी ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहिणे किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्यानंतर ग्रुप डिस्कशन याच्यावरती प्रश्न असतील आणि यामध्ये ऑप्शन्स असल्यामुळे तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला जो येतो तो. त्यानंतर बी पार्टमध्ये रिपोर्ट रायटिंग, ईमेल रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, इंटरव्ह्यू हा असणार आहे, यामध्ये ऑप्शन आहे. त्यानंतर सी पार्ट स्पीच, कम्पेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज
आणि ह्यालाही ऑप्शन आहेत, त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला येत असेल, सोपं वाटत असेल ते लिहू शकतात. त्यानंतर डी पार्टमध्ये रिव्ह्यू, म्हणजेच यामध्ये फिल्म रिव्ह्यू असेल किंवा स्टोरी, एखादी स्टोरी त्याचा रिव्ह्यू असेल, ब्लॉग किंवा ब्लॉग रायटिंग, आपण इंटरनेटवरती वेबसाईटवरती कसं लिखाण करायचं, किंवा प्रत्येकाचा स्वतःचा ब्लॉग असतो किंवा कोणी ब्लॉगर्स असतात, तर ते तुम्हाला कसं लिहिता येईल ते बघायचं आहे, आपण ते शिकणार आहोत. अपील रायटिंग, एखाद्या विषयावरती अपील करणं. ह्या 4 पार्ट्स आहेत. ABCD हे पार्ट आहेत आणि यामध्ये तुमच्या ह्या वर्षापासून ABCD पेपर सेट नसणार. म्हणजे तुम्हाला फक्त एकच प्रश्नपत्रिका असेल, ओन्ली 1 क्वेश्चन पेपर फॉर ऑल, सगळ्यांसाठी एकच प्रश्नपत्रिका. आणि म्हणून ही आनंदाची गोष्ट आहे. तर यामध्ये ज्या काही ABCD पार्ट आहेत त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज ह्या वेगवेगळ्या असणार आहेत, ऑप्शन्स असणार आहेत. इथं सूचना दिली आहे, पेपर जे कोणी काढतील त्यांच्यासाठी, पेपर सेटर शुड फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाईप्स इन ईच सेट ॲज ऑप्शन्स, म्हणजे ऑप्शन द्यायचेच आहेत. स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. आणि हे चारही भाग 4-4 मार्काला, म्हणजे 16 मार्काला हा प्रश्न आहे. हा खूप सुंदर चांगला प्रश्न आहे, ऑप्शन्स भरपूर आहेत. नाव लेट्स गो अहेड. सेक्शन 4 लिटररी जॉनर नॉव्हेल. आता नॉव्हेलवरती आपल्याला प्रश्न असणार आहेत. पहिल्यांदा आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉव्हेल आहे, त्यावरचेच हे प्रश्न आहेत. ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल, ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल, 2 ॲक्टिव्हिटी असणार आहेत. आता ह्या ॲक्टिव्हिटीज कशा बघा, तर ॲक्टिव्हिटीज टू बी फ्रेम ऑन MCQ, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग कॉलम्स, देन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर एनी अदर नॉव्हेल ॲक्टिव्हिटी, म्हणजे नवीन काही असेल ते वेलकम केलं आहे. तर अशा पद्धतीचा फॉर्मॅट यामध्ये असणार आहे. ॲक्टिव्हिटीज शुड नॉट बी रिपीटेड, म्हणजे यामध्ये ॲक्टिव्हिटी रिपीट झाल्या नाही पाहिजे. तर ही सूचना दिल्या आहेत पेपर सेटरसाठी. ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5A शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट 4.1, म्हणजे हे 4.1 वरतीच लिहिलं प्रश्न विचारले पाहिजेत. दुसरे कुठेही कोणतेही प्रश्न विचारता येणार नाहीत, म्हणजे फिक्स झालं आहे. ॲक्टिव्हिटी मीन्स क्वेश्चन 5A. आता बघा बी पार्ट, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स. आता हा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन आहे, म्हणजेच तुम्हाला याच्यामध्ये 50 शब्दांमध्ये म्हणजे साधारणतः 8 ते 10 ओळींमध्ये उत्तर तुमचं आलं पाहिजे. क्वेश्चन्स टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर. आता एखादी नॉव्हेल असेल तर त्याचा प्लॉट कसा आहे, स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं थीम काय आहे, त्यानंतर सेटिंग कुठली आहे, त्यानंतर लँग्वेज कशी वापरली आहे, त्यानंतर कॅरेक्टर्स, ह्याच्याविषयी प्रश्न असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा पॅराग्राफ येणार नाही, पण हा मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्ही त्याला अभ्यासून मग तुमच्या मेमरीच्या द्वारे तुम्ही लिहायचं आहे. म्हणून यामध्ये कसे प्रश्न असतील, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, अशा पद्धतीचे प्रश्न असतील, म्हणजे फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. त्यानंतर सेकंडमध्ये इलुस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय, म्हणजे तुम्हाला सांगितलं जाईल तशा पद्धतीचे प्रश्न असतील. आता यामध्ये बघा पुन्हा सूचना दिली आहे. नोट, ॲक्टिव्हिटीज इन क्वेश्चन नंबर 5B शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट 4.2. 4.2 वरचेच हे प्रश्न असतील, दुसरे नाहीत. लेट्स गो अहेड. सी पार्ट, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू क्वेश्चन्स गिवन बिलो. बघा या ठिकाणी बघा सेम आहे. क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज. आता हे सेम काय, कारण नॉव्हेल्स वेगवेगळ्या आहेत बघा, आणि म्हणून हे सेम, याच्यावर आधारित असेच प्रश्न विचारले जातील. सेम ॲक्टिव्हिटी फर्स्ट आणि सेकंड, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. सेकंड इलुस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड. अँड नोट बघा, ॲक्टिव्हिटीज ऑन क्वेश्चन नंबर 5C शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कंटेंट 4.3. ह्याच्यातनं फक्त 4.3 मधनंच प्रश्न असतील. लेट्स गो अहेड. डी सेक्शन बघा, आता सगळ्यात शेवटचा सेक्शन, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स. सेम क्वेश्चन पेपर टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर. डिस्क्रिप्शन, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. सेकंड ॲक्टिव्हिटी इलुस्ट्रेट, इंटरप्रिट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड अँड आयडेंटिफाय. यावरचे प्रश्न असतील. प्रत्येक बघा
प्रत्येक सेक्शन हा 2-2 ॲक्टिव्हिटीचा आहे आणि त्याला 2-2 मार्क्स म्हणजे एक 4 मार्काचा हा एक सेक्शन आहे. असे 16 मार्क्स या प्रश्नाचे आहेत. या ठिकाणी बघा काही सूचना पेपर सेटरसाठी आहेत, ते तुमच्यासाठी नाहीत. पण तरीसुद्धा तुम्हाला माहीत असावं म्हणून आपण वाचूया, बघूया. नोट इन्स्ट्रक्शन्स फॉर पेपर सेटर्स. क्वेश्चन नंबर 1 to 4 आर प्युअरली ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन, म्हणजे हे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतील. त्यानंतर ग्रामर ॲक्टिव्हिटीज शुड बी फंक्शनल, म्हणजे फंक्शनल ग्रामर असेल, नॉट इन अ प्लेन इन्स्ट्रक्शन बेस्ड टाईप, म्हणजे इन्स्ट्रक्शन पूर्वी जशा असायच्या तसं नाही, तर फंक्शनल ग्रामर असेल. इन केस ऑफ माइंड मॅपिंग द मॉडेल आन्सर विल बी जस्ट फॉर रेफरन्स. माइंड मॅपिंगसाठी मॉडेल आन्सर हे फक्त रेफरन्ससाठी असेल, कारण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या संकल्पना इथं स्पष्ट होणार आहेत. म्हणून कोणाची संकल्पना कशी, कोणाची कशी, पण एकच थोडक्यात एक साधारण साम्य असणारे आपण ॲक्सेप्ट करणार आहोत. म्हणून विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला वाव दिला आहे. ॲक्टिव्हिटीज शुड नॉट बी रिपीटेड. बरोबर आहे, ॲक्टिव्हिटी रिपीट झाल्या नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. देन व्हरायटीज नॉव्हेल ॲक्टिव्हिटीज आर एक्सपेक्टेड. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज, नॉव्हेल ॲक्टिव्हिटीज म्हणजे नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज ह्या अपेक्षित आहेत. सेक्शन 5 क्वेश्चन बी सी डी. आता ह्या पाच सेक्शनमध्ये बी सी डी हा प्युअरली मेमरी बेस्ड. मी तुम्हाला सांगितलं की ह्या तुम्हाला पॅरेग्राफ नाही तर तुमच्या मेमरीच्या आधारे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करूनच याचे उत्तर लिहायचे. दो व्हरायटीज ऑफ ऑप्शन्स आर मेन्शन. ऑप्शन भरपूर आहेत. ॲट ईच प्लेस सिमिलर फॉर्मॅट शुड नॉट बी रिपीटेड थ्रूआउट द सेक्शन, मीन्स थ्रूआउट दिस सेक्शन 5. म्हणजे सारख्या पद्धतीचा फॉर्मॅट हा रिपीट झाला नाही पाहिजे. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपण बघा पेपर पॅटर्न संपवला आहे. आशा व्यक्त करतो तुम्हाला हा समजला असेल. लवकरात लवकर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.